नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुषार जाधव. आजच्या ज्या आपले काही उन्हाळी मिरची लागवड पूर्वतयारी हा जो काही व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करतो. आपणा सर्वांना माहिती आहे की उन्हाळ्या हंगामामध्ये मिरची लागवड करणं जेवढं कठीण आहे तेवढंच त्यामधून भेटणारं आपल्याला उत्पन्न देखील चांगलं आहे व त्यामधून आपल्याला चांगला नफा देखील मिळत असतो. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड करून आपण जे काही आपल्याला समस्या येत असतात त्या समस्यांचं निराकरण कसं करू शकतो. ज्यामध्ये सर्वात पहिली जे काही आपली समस्या असते, काय पाण्याचं नियोजन कसं करायचं. त्यानंतर महत्वाची समस्या असते जी उन्हाळ्यामध्ये आपली फुलगळ वगैरे होणार आहे, ती फुलगळ आपण कशी थांबवू शकतो व त्याची आपण पूर्वतयारी कशी करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी काही आपली मिरची आहे, तर मिरचीसाठी उन्हाळ्यामध्ये लागवड करण्यासाठी आपण कोणत्या वाणांची निवड करू शकतो. वाणांच्या निवडमध्ये आपल्याला निवड करताना जे काही आपले हीट, जी काही उष्णता आहे किंवा जी काही हीट आहे, हीट सहन करून जास्तीत जास्त फुलकळी कशी लागेल हे आपण या कोणत्या वाणाची निवड करू शकतो हे बघणार आहे. दुसरं, जमिनीची निवड. कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये आपण मिरची पिकाची अति उत्पन्नासाठी लागवड करू शकतो ते देखील आपण बघणार आहे. तसेच जमिनीची आपल्याला मशागत करताना काय काळजी घ्यायची ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच बेड व्यवस्थापन मध्ये किती उंचीचे, किती रुंदीचे, कसे बेड पाडायचे याविषयी बघणार आहोत. तसेच जे काय आहे मल्चिंग पेपरचा आपण वापर करावा की नाही याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत. तसेच जे काय आपण मिरची पिकाची रोपे निवडणार आहोत, तर मिरची पिकाची रोपे कशी निवडू शकतो. तसेच लागवडी अगोदर आपल्याला अधिकाधिक उत्पन्न घ्यायचं असेल तर अशा वेळी आपल्याला जी काही मिरची पीक आहे, तर मिरची पिकामध्ये बेसल डोस महत्वाचा आहे. तर यासाठी आपण जे काही बेसल डोस व्यवस्थापन आहे ते कशा प्रकारे करू शकतो हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच लागवड करताना कोणती काळजी घ्यायची आणि लागवडीनंतर कोणती काळजी घ्यायची आपल्याला, हे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर सर्वात पहिले जे काय आपण मिरची लावायची आहे, मिरची लागवडी अगोदर आपल्या मनात सर्वांचा विचार येतो की उन्हाळ्यासाठी आपण कोणत्या वाणाची निवड करू शकतो, कोणत्या जातीची निवड करू शकतो. तर उन्हाळ्यामध्ये भरपूर असे वाण रिकमेंडेड केलेले आहेत. त्यामधले जे काही आपले महाराष्ट्रामध्ये चालणारे जे काही आपले टॉप 5 वाण आहे उन्हाळी हंगामासाठी, त्यांची आपण माहिती घेणार आहोत. तर जे काय आपलं पहिलं वाण आहे, तर ते पहिलं वाण म्हणजे सर्वाधिक लोकप्रिय असं वाण आहे ते म्हणजे आपलं शार्क वन. शार्क वन या वाणाची वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर शार्क वन हे आपलं मध्यम उंचीचं आणि अतिशय जोमदार वाढणारं वाण आहे. जसं आपण बघतो उन्हाळ्यामध्ये जी काय आपली ग्रोथ आहे, प्लांटची ग्रोथ ती स्लो होत असते. तर जे काय आपलं शार्क वन वाण आहे, तर शार्क वन वाणाची आपल्याला अधिकाधिक उंची आपल्याला किंवा त्याची वाढ चांगली झालेली बघायला मिळत असते. तसेच जे काही वाण आहे ते वाण आपल्या वेगवेगळ्या हवामानामध्ये देखील तग धरायला आपल्याला मदत करत असतात. काही ठिकाणी समजा ओलं धुकी पडत असते किंवा अति टेम्परेचर असते किंवा ह्युमिडिटी जास्त असेल किंवा वातावरण होणारे अचानक बदल असतील, याला देखील तग धरण्यास हे सहनशील वाण आहे. दुसरं याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे साधारणतः आपली मिरचीची लांबी ही 10 ते 12 सेंटीमीटर इतकी आपल्याला यामध्ये मिरचीची लांबी मिळत असते. या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जेव्हा वाण मिरची आपली कोवळी असेल तेव्हा ती गडद हिरव्या रंगाची असते. त्यानंतर आपली मिरची पूर्ण परिपक्व झाल्यानंतर मिरचीला आपल्याला आकर्षक गडद लाल रंग हा येत असतो. तसेच या वाणाची जी काही आपण साल म्हणू शकतो किंवा त्वचा म्हणू शकतो ती थोडीशी जाड आणि चमकदार असते. म्हणून जे काही आपण ट्रान्सपोर्ट करणारे दुसऱ्या आपल्या राज्यात पाठवायचं असेल तरी हे वाण वाहतुकीसाठी अतिशय योग्य राहतं. तसेच याचा जो ताजेपणा आहे, याचा ताजेपणा शार्क वन मिरचीचा दीर्घकाळ टिकणारा असा आहे. तसंच जी ही मिरची आपली मध्यम ते जास्त तिखट या स्वरूपाची आहे. तसेच जे काही व्हायरस प्रतिक्षम म्हणून वाण देखील हे ओळखलं जातं. तसेच जे काही या वाणाची तोड आहे तर ती आपल्याला साधारणतः 55 ते 60 दिवस एवढ्या दिवसामध्ये हे वाण आपल्या हार्वेस्टिंगसाठी किंवा पहिल्या तोडणीसाठी तयार होत असते. नंतरचं पुढचं महत्वाचं वाण आहे जे म्हणजे तलवार. आता तलवार वाणाबद्दल बोलायचं झालं तर तलवार हे वाण जे काय आहे ते आपलं त्याच्या नावाप्रमाणेच लांब. आता आपली तलवार कशी असते, लांब आणि टोकदार. तसेच हे काही जे वाण आहे हे बघू शकता इथे लांब आणि टोकदार. अशा प्रकारे हे वाणाची जी काही आपल्याला मिरची आहे तर ती मिरची आपल्याला लांब आणि टोकदार बघायला मिळत असते. तसेच जी काही फळांची लांबी आहे ती साधारणतः 7 ते 9 सेंटीमीटर इतकी लांबी आपल्याला बघायला मिळत असते. या वाणाची देखील मिरची अतिशय आकर्षक गडद हिरव्या रंगाची, तसेच पूर्ण परिपक्व झाल्यानंतर तिला आपला गडद लाल रंग हा येत असतो. तसेच
जी काही आपली मिरची आहे तलवार, तलवार ही आपली हाय पंजन्सी म्हणजेच जास्त तिखटपणा या मिरचीला असतो. त्या तुलनेत ज्वालाच्या तुलनेत खालची म्हणता येईल. ज्वाला आपली अतिशय तिखट, त्यानंतर ही जी काही आपली आहे तर ही जास्त तिखट स्वरूपातली जी तलवार मिरची आहे. त्यानंतर लागवडीनंतर साधारणतः 55 ते 60 दिवसानंतर पहिला तोडा सुरू होतो. तसेच जी काय आपला लिपकर व्हायरस आहे, लिपकर व्हायरसला देखील आपली बऱ्यापैकी प्रतिकारक्षम असं हे वाण आहे. तसेच तलवार या मिरचीची लागवड आपण तिन्ही हंगामात करू शकता. उन्हाळी, आपला रब्बी असेल आणि उन्हाळी असेल, या तिन्ही वाहनांत आपण लागवड करू शकतात. तसेच उन्हाळ्यामध्ये देखील हिला चांगला फ्रूट सेट आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण तलवारची देखील लागवड करू शकतात. त्यानंतर पुढचं जे काही वाण आहे ते म्हणजे आरमार, जे काही आपलं बीएसएफ कंपनीचं आहे, बीएसएफ कंपनीचं आरमारची देखील तुम्ही लागवड करू शकतात. या वाहनाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर साधारणतः 12 ते 15 सेंटीमीटर इतकी लांब याची आपल्याला मिरची बघायला मिळते. जी काही मिरची आहे, मिरची ही आपली गडद हिरव्या रंगाची व नंतर गडद लाल रंगाची होती परिपक्वता झाल्यानंतर. तसेच हे वाण आपल्या चवीला मध्यम ते जास्त तिखट स्वरूपाचं, म्हणजे जे काही आपली आपण बघितली व्हरायटी, त्या व्हरायटीपेक्षा मध्यम ते जास्त तिखट स्वरूपाचं हे वाण आपल्याला बघायला मिळत असतं. शार्पन सारखंच याची पूर्ण कॅरेक्टरिस्टिक आहे. तसेच जे काही आपलं आरमान जे वाण आहे तर आरमान माळाची जी काही आपली फ्रुटिंग आहे किंवा फ्लॉवरिंग म्हणू शकतो, तर हे जास्त काळ चालणारं वाण, त्याच्यामुळे हे जास्त दीर्घकाळ सुरू राहणारं वाण, त्यामुळे शेतकऱ्यांना यामधून जास्तीत जास्त उत्पादन आणि जास्तीत जास्त तोडे बघायला मिळत असतात. हे वाण बघितलं तर 60 ते 65 दिवसामध्ये याची पहिली तोडणी चालू होते. तसेच जे काही हे वाणाचं मुख्य वैशिष्ट्य आहे तर उन्हाळ्याच्या कडक हवामानात देखील फूल घालण्याचे प्रमाण या वाणाचं कमी असतं. अगदी साधारणतः टेम्परेचर आपलं 40-45 डिग्रीच्या आसपास जरी गेलं तरी हे वाण जे काही हीट आहे तर ती हीट आपली सहन करू शकतं व चांगल्या आपल्याला फ्रूट सेट देखील बघायला मिळत असतो. त्यानंतर पुढचं जे काही वाण आहे ते म्हणजे फुले ज्वाला. फुले ज्वाला हे काही वाण आहे तर हे वाण आपण बघू शकता, याची लांबी आपल्याला जास्त असते. तसेच याचे काय सडपातळ असं हे वाण आहे. याची लांबी आणि सडपातळ असल्यामुळे याच्या आपल्याला मिरच्या वाकड्या किंवा नागमोडी स्वरूपाच्या देखील बघायला मिळत असतात. तसेच या मिरचीची लांबी साधारणतः 10 ते 12 सेंटीमीटर इतकी असते. तसेच जी काही कोवळी मिरची असेल तर कोवळी मिरची असताना साधारणतः आपली तिखट हिरव्या रंगाची असते आणि नंतर ती गडद होते. आता फुले ज्वाला ही जात अशी आहे की याच्या नावावरूनच आपल्याला कळतं ज्वाला म्हणजे एकदम असं आगीसारखं. तर ही जी काही जात आहे मिरचीचं जे काही वाण आहे तर ते जगातल्या अति तिखट वाणांपैकी एक असं वाण मानलं जातं. ते ओळखलं जातं खास तिच्या अति तिखटपणासाठी. याच वाणाचा उपयोग याच्या आपल्याला मसाल्यामध्ये, मिरचीमध्ये सगळ्यात जास्त काय उपयोग आहे तर या फुले ज्वाला या वाणाचा उपयोग केला जातो. जर आपल्याला मिरची मसाले किंवा याच्यासाठी करायचं असेल, प्लॅनिंग करायचं असेल, मिरची वाळवायची असेल तर फुले ज्वाला हे जे काही वाण आहे तर हे वाण त्यासाठी अतिशय योग्य आहे. या वाणाची तोडणी आपण बघितलं थोडी उशिरा चालू होते, साधारणतः 70 ते 80 दिवसामध्ये, 2.5 ते 3 महिन्यामध्ये हे तोडणीला आपल्याला बघायला मिळतं. तसेच जे काही हे वाण आहे तर या वाणामध्ये आपल्याला हीट टॉलरन्स म्हणजे जे काही आपलं तापमान आहे तर तापमानामध्ये आपल्याला फ्रूट सेटिंगचे पण चान्सेस त्यामध्ये जास्त आहेत. पुढचं जे काही वाण आहे तर ते मैको कंपनीचं आपलं तेजाफोर हे वाण देखील आपलं महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात प्रचलित आहे. या वाणाचे वैशिष्ट्य बघितले तर हे वाण जे काय आहे तर मध्यम लांबीची याची आपल्याला मिरची साधारणतः 6 ते 9 सेंटीमीटर इतकी लांबी आपल्याला बघायला मिळत असते. ही मिरची बघितली तर ही मिरचीचा आकार आपल्याला जाड आणि टोकदार असा बघायला मिळत असतो. बारीक मध्यम स्वरूपाची आपण बघितलं मिडल तर जाड आणि थोडीशी टोकदार या स्वरूपाची असते. मिरची आपली गडद हिरव्या रंगाची आणि गडद लाल अशा स्वरूपाची असते. गडद आपली जी काही ही तेजाफोर आहे तर तेजाफोर सुद्धा आपली एक तिखट मिरच्यांपैकी एक आहे. तिच्या नावातच तेजा आहे म्हणजे एकदम अशी तिखट अशा स्वरूपाची सर्वात तिखट मिरच्यांपैकी एक. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर जी काही मिरचीला आपला तिखटपणा येत असतो कॅप्सिसिन या पिगमेंटमुळे, तर कॅप्सिसिनचं प्रमाण देखील या मिरचीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळत असतं. हिचा देखील वापर आपला मिरची आणि मसाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. याचं बघितलं तर याला आपल्याला हाय प्रोडक्टिव्हिटी मिळत असते, हाय उत्पादन मिळत असते, कारण की जे काही आपल्याला मिरच्या आहे गुच्छाने आपल्याला मिरच्या लागलेल्या दिसतात या व्हरायटीमध्ये. साधारणतः 65 ते 70 दिवसामध्ये ही मिरची आपली चालू होत असते. आणि बघितलं तर ही जात मररोग आणि
जो काही व्हायरस आहे तर व्हायरससाठी आपल्याला थोडीशी प्रतिकारक्षम अशी ही वाण आपल्याला बघायला मिळते. याऐवजी तुम्ही गौरीची पण लागवड करू शकतात, रेड हॉट येते, रेड हॉटची पण लागवड करू शकतात, तसंच सुप्रीम हॉट पण येते. या 3 वाणांची देखील आपण उन्हाळ्यामध्ये लागवड करू शकतात. त्यामध्ये आपण बघितलं शार्प वनची पण तुम्हाला लागवड करता येऊ शकते. दुसरी जी काय आपण व्हरायटी बघितली आरमारची पण तुम्ही लागवड करू शकतात. त्यानंतर फुलेजवाला आहे, फुलेजवालाची पण तुम्हाला उन्हाळ्यासाठी लागवड करता येऊ शकते. त्यानंतर जी काय तलवार मिरची आपली तलवारची पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये लागवड करू शकताय. जी आपण तेजा 4 बघितली तेजा 4ची लागवड करू शकता. हे जर का वाण आपल्याकडे उपलब्ध नसतील तर त्याऐवजी आपल्याला गौरी आहे, सुप्रीम हॉट आहे, रेड हॉट हे 3 जे काही वाण आहेत या वाणांची देखील आपण आपल्या उन्हाळी हंगामासाठी लागवड करू शकतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो काही मुद्दा येतो तो म्हणजे आपण जमिनीची निवड, कोणत्या जमिनीमध्ये आपण मिरची लावावी. तर मिरची पिकासाठी बघितलं तर सर्वच प्रकारची जमीन चालतात. हलकी जमीन चालेल, भारी जमीन चालेल, मध्यम जमीन चालेल, चुनखडी जमीन देखील हे पीक येतं. क्षारयुक्त जमिनीत फक्त थोडाफार अडचण येते, पण जे काय आपली प्रॉपर आपण फर्टिलायझर मॅनेजमेंट ठेवले आणि प्रॅक्टिसेस प्रॉपर ठेवल्या तरी क्षारयुक्त जमीनमध्ये देखील मिरची पीक आपल्याला आलेलं बघायला मिळतं. परंतु या पिकामध्ये बघायला गेलं तर मिरची पिकासाठी जी काही उत्कृष्ट जमीन आहे आपल्याला लागणार आहे तर ती जमीन आपल्याला बघायची असेल तर मध्यम ते भारी स्वरूपाची कसदार असलेली जमीन आपल्याला निवडणं गरजेचं आहे. तिच्यामध्ये सर्व जे काही न्यूट्रिएंट असतील न्यूट्रिएंट प्रॉपर असणं गरजेचं आहे. तसेच जे काही पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपल्याला निवडणं गरजेचं आहे, जेणेकरून जे काही आपलं रोड झोन मध्ये पाणी वगैरे साचणार आहे ते पाणी न साचून आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जी काही मर समस्या येत असते तर ती मर समस्या नियंत्रित करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. तसेच जे काही आपल्याला जमिनीची निवड करायची तर जमिनीची निवड करताना एक आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. जे काही मागील पीक आहे ते सोलेरिसिक फॅमिलीमधलं म्हणजे मिरचीच्या फॅमिलीमधलं नकोय, मिरचीवरती मिरचीच नकोय किंवा वांगे नकोय किंवा टोमॅटो नको, हे पिकं आपल्याला टाळायचे आहे. कारण की जे काही आपण जमीन निवडणार आहे तर त्या जमिनीमध्ये त्या पिकाचे जे काही कीड आणि रोग असतात ते थोडेफार आपले सिमिलर असतात, सारखे असतात. त्यामुळे तिथे आपली डम्पिंग झालेली असेल, किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल किंवा इतर काही कारण असतील किंवा न्यूट्रिशनचे प्रॉब्लेम असतील तर ते आपल्या या पिकाला देखील लागू होत नाही. या ठिकाणी आपल्याला मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समस्या येऊ शकते. म्हणूनच जमिनीची निवड करताना त्या जमिनीमध्ये आपली कमीत कमी एक सीझन अगोदर 6 महिने अगोदर तरी सोलानेसी फॅमिलीतलं कोणतंच पीक नकोय, ज्यामध्ये आपलं वांगी असेल, टोमॅटो असेल आणि मिरची असेल किंवा शिमला मिरची असेल, हे पिकं त्या जमिनीमध्ये घेतलेले नको आहे. तसेच जास्त दलदलीची जी जमीन असेल ती जास्त दलदलीची जमीन आपल्याला लागवडीसाठी निवडायची नाही. त्यानंतर योग्य उतार असलेली जमीन आपल्याला लागवडीसाठी निवडायची आहे. तसेच जमीन तयार करताना आपण काय काळजी घेऊ शकतो मिरची या पिकासाठी तर ते सुरुवातीला आपल्याला जी काही जमीन आहे तर जमिनीची आपल्याला साधारणतः पण आपले जे काही आहे जमिनीची खोल नांगरट करून घ्यायची आहे. साधारणतः 2 ते 3 फुटापर्यंत आपण खोल नांगरट करून घ्यायची आहे. तसेच जी काही आपली जमीन आहे ती जमीन आपल्याला 15 ते 20 दिवस चांगली उन्हामध्ये टाकून द्यायची आहे, जेणेकरून जे काही जमिनीमध्ये आपले फंगसचे स्पोर असतील किंवा जे काही आपले किडीचे कोष असतील ती किडीचे कोष आपले जे काही सूर्यप्रकाश आहे सूर्यप्रकाशाला मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोज होतील आणि एक्सपोज झाल्यानंतर जे काही कीड आणि रोग आहे तर ते आपल्याला नष्ट व्हायला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे. तसेच जे काही आपले मागील पीक आहे तर मागील पिकाचे जे काही आपले अर्धवट कुजलेले अवशेष आहेत तर ते अर्धवट कुजलेले अवशेष असतील तर ते आपल्याला बाहेर टाकायचे किंवा जे काही असतील अवशेष पडले ते आपल्याला बाहेर टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचं जे काही आपलं डिकम्पोजिशन होणार आहे डिकम्पोजिशन होताना मोठ्या प्रमाणामध्ये आपण नायट्रोजनचा वापर करतात. तर अशा वेळी आपल्या मिरची पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण होऊ शकते आणि काही प्रमाणामध्ये जे काही डिकम्पोजिशन होतं ते हीट पण जनरेट होते किंवा त्यामधून काही केमिकल रेसिड्यूज पण बाहेर पडतात. अशा वेळी आपल्या मिरची पिकावर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये साईड इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे कुजलेले अवशेष सुद्धा आपले नकोय. तसेच नांगरणी झाल्यानंतर आपल्याला जे काही आपले फण असेल किंवा रोटावेटर असेल तर रोटावेटरच्या साहाय्याने आपल्याला जे काही आपलं आहे तर ते ढेकळे बारीक करून घेणं गरजेचं आहे. आपण ढेकळे बारीक न करता जे काय आपलं हे आहे ते आपण तयार करू शकत नाही. तसेच पुढचा मुद्दा आहे तर जमिनीची आपण निवड केली, नांगरणी झाली तर बेड तयार करताना आपल्याला जमिनीच्या जो काही योग्य उतार आहे तर योग्य उतारानुसार आपल्याला बेड तयार करणं गरजेचं आहे. जमिनीचा आपला जसा उतार असेल तर त्या उतारानुसार आपण आपल्या बेडची लांबी रुंदी ठेवून त्याप्रमाणे आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आणि तसेच जे काय आपली जमीन थोडीशी हलकी असेल किंवा हे असेल तर आपल्याला कमीत कमी शेणखत कमीत कमी 5 ते 6 ट्रॉली
पूर्ण शेतामध्ये टाकून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक कार्बन मिळायला देखील मदत होणार आहे. तसेच आपण बघितलं आता जे काही बेड आहे, बेड आपल्याला जमिनीच्या उतारानुसार प्रॉपर करणं गरजेचं आहे. तर जे काही बेड आहे, तर बेड आपल्याला कशी करायची आहे, तर बेड आपल्याला करताना एक काळजी घ्यायची आहे. जे काही आपले ढेकळ वगैरे असतील तर ते आधीच आपल्याला रोटावेटरच्या सहाय्याने पूर्णपणे बारीक करून घेणं गरजेचं आहे. बेड करताना आपल्याला आपली जी काही बेडची रुंदी आहे ती आपल्याला 4 फूट ठेवायची आहे. जी काही बेडची उंची असेल तर बेडची उंची आपल्याला साधारणतः 1.5 फूट इतकी, 1 ते 1.5 फूट घेऊ शकता, 1.5 फुटापर्यंत घेऊ शकतात. त्यानंतर जी काही बेडची आपली लांबी असेल तर बेडची लांबी आपल्याला जे काही जमिनीचा उतार आहे, स्लोप आहे, तर त्या स्लोप नुसार आपल्याला घ्यायची आहे. बेड पाडताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. जे काही बेड आहे तर ते बेड आपल्याला एकदम फ्लॅट म्हणजे सपाट बेड तयार करणं गरजेचं आहे. त्यावरती कुठेही मोठ्या प्रमाणात आपल्या ढेकळेवरती आलेली नको, काही नको, एकदम अशा फ्लॅट सपाट मध्ये बेड करणं गरजेचं आहे. आता बेड करणं गरजेचं काय, तर बेड आपल्याला करायचे तर बेडमुळे आपल्याला सर्वात पहिला फायदा काय होतो, जे काही आपले पाणी साचणारी जमीनमध्ये किंवा पाणी साचणारी जमीन वगैरे असेल किंवा जास्त क्ले सॉइल असेल अशा ठिकाणी पाणी साचून मर होण्याचं प्रमाण कमी होणार आहे. दुसरं जे काही बेड आहे, बेडचं कारण जी काही आपलं मुळं आहे, आपली सॉइल समजा कॉम्पॅक्ट असेल, खाली जर आपण बेड केला तर बेडमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जे काही पीक आहे पिकाच्या मुळांची वाढ व्हायला मदत होणार आहे. आणि तिसरं महत्वाचं कारण जी काही आपण म्हणू शकतो तर वापसा स्थिती ठेवण्यासाठी आपल्याला बेड मोठ्या प्रमाणामध्ये मदत करणार आहे. आपली जमीन समजा वापसात निघाली तर आपल्याला आपले जे काही न्यूट्रिशन आपण वगैरे देणार आहे तर ते अपटेक व्हायला देखील आपल्याला हे बेड मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात. त्यानंतर जे काही बेड पाडल्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मिरची पिकासाठी बेसल डोस काय टाकावं, खत व्यवस्थापन कसं करावं. परंतु हे खत व्यवस्थापन करण्याअगोदर आपल्याला आपल्या माती परीक्षण, आपल्या जमिनीचं माती परीक्षण करणं गरजेचं आहे. हे माती परीक्षण केल्यानंतर जे काही आपल्या सॉइलमध्ये जे काही न्यूट्रिशन्स असतील, जे काही आपले अन्नद्रव्य असतील, ज्यामध्ये प्रायमरी असेल, सेकंडरी असेल आणि आपले मायक्रोन्यूट्रिएंट असतील, या सर्वांचं प्रमाण समजणार आहे. तसेच आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनची लेवल किती हे देखील आपल्याला या माती परीक्षणातून समजणार आहे. व त्यानुसार जे काही आपल्याला अचूक नियोजन आहे तर ते अचूक नियोजन आपल्याला करता येणार आहे. तर माती परीक्षण आपल्याला करायचे असेल तर माती परीक्षण करण्यासाठी आपल्याला जे काही नामांकित लॅब आहे तर या नामांकित लॅबकडे आपण माती परीक्षण करू शकतात. ज्या काही आपल्या NABL मानांकित लॅब आहे त्यांच्याकडे तुम्ही करा. हे करताना तुम्ही जे काही आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड आहे यांच्याकडे तुम्ही देखील आपले सॅम्पल देऊ शकता. यांच्याकडे सॅम्पल दिल्यानंतर ते तुम्हाला फक्त परीक्षणच करून देत नाही तर त्यावरती तुम्हाला जो काही आपला मातीचा रिपोर्ट आहे तर मातीचा रिपोर्ट पूर्णपणे तुम्हाला समजावून सांगतात व जे काही पॅरामीटर्स आहेत सॉइलचे वगैरे त्यानुसार तुम्हाला जे काही मार्गदर्शन लागणार आहे तर ते मार्गदर्शनावरती पूर्णपणे गाईड करण्याचं काम करत. कोणती खते द्यावी, कशी द्यावी किंवा मातीचे सुधारण्यासाठी काय उपाययोजना करावी या सर्वांचं मार्गदर्शन तुम्हाला इथे मिळणार आहे. तर मिरची पिकासाठी आपल्याला संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मिरची पिकासाठी आपण बेसल डोस मध्ये बघितलं तर यामध्ये आपण यारामीला कॉम्प्लेक्स साधारणतः 25 किलो, त्यासोबत जे काय आपलं 9-24-24 मार्केटमध्ये अवेलेबल आहे 80 किलो, 9-24-24 आपल्याकडे समजा अवेलेबल नसेल तर त्याऐवजी आपण 8-21-21 किंवा 10-26-26 यापैकी जे अवेलेबल असेल ते आपण वापरू शकतात. त्यासोबत जे काही आपलं पॉलिसल्फेट आहे ज्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे 4 घटक असलेले उत्पादने, याचा तुम्ही 50 किलो या प्रमाणामध्ये वापर करू शकतात. यामध्ये जे काही ॲटोसिल आहे तर ॲटोसिल आपण 50 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये वापर करू शकतात. ॲटोसिल हे आपलं सिलिकॉनवर आधारित एक ग्रॅन्युलर खत आहे जे आपल्याला जे काय आपलं उन्हामुळे आपल्या मिरची पिकावरती जास्तीत जास्त स्ट्रेस येणार आहे तो स्ट्रेस आपल्याला दूर करायला मदत करणार आहे. तसेच जे काय आपलं पानांची रफनेस, थिकनेस वगैरे जे असेल तर ते वाढवायला मदत करणार आहे. तसेच रोग आणि कीड या विरुद्ध प्रतिकारशक्ती देखील वाढवायला आपल्याला मदत करणार आहे. पुढे आपल्याला बेसल डोस मध्ये घ्यायचंय जे काही डॉक्टर बॅक्टोज NPK गोल्ड ग्रॅन्युअल्स आहे ते आपल्याला साधारणतः 4 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला जे काही आपल्या नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहे, फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया या आपल्याला यामध्ये मिळणार आहे. जेणेकरून जे काही आपली नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशची जी काही पूर्तता आहे, जे काही आपण खत दिलेले आहे तर ते आपल्याला अपटेक व्हायला मदत होईल.
आणि त्यांची पूर्तता करायला मदत होईल. त्यानंतर पुढचं जे काही प्रॉडक्ट आहे डॉक्टर बॅक्टस पंचम गोल्ड. पंचम गोल्ड हे आपलं मायक्रोरायझा युक्त दाणेदार जैविक खत आहे. यामध्ये आपण जे काही ह्युमिक ऍसिड असेल, फोलिक ऍसिड असेल, अमिनो असेल, स्टिअरिक असेल, सिलिकॉन असं सर्व आहे, प्लस त्यामध्ये मायक्रोरायझा असं कॉम्बिनेशनचं हे प्रॉडक्ट आहे. याच्या वापराने जे काही आपले पांढऱ्या मुळ्या आहेत, पांढऱ्या मुळ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढ व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पाण्याचा अपटेक वाढणार आहे. तसेच जे काही फॉस्फरस आहे तर फॉस्फरसचं देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अपटेक वाढण्यासाठी हे उत्पादन मदत करणार आहे. तर बेसल डोसमध्ये आपल्याला यारामेला कॉम्प्लेक्स 25 किलो, 8, 21, 21, 9, 24, 24, 80 किलो, जे काही पॉलिसल्फेट आहे ते आपल्याला 50 किलो, ॲटोसिल 50 किलो, NPK गोल्ड 4 किलो आणि डॉक्टर बॅक्टस पंचम गोल्ड जे काही आहे ते आपल्याला 10 ते 25 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये वापरणं गरजेचं आहे. बेसल डोस टाकल्यानंतर जो काय आपला महत्वाचा मुद्दा असतो म्हणजे मल्चिंग पेपरचा वापर करावा की नाही. तर जे काय आता बघितलं तर आपण उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड करणार आहोत, तर मल्चिंग पेपरची आपण कशी निवड करू शकतो आणि का मल्चिंग पेपर टाकावा याविषयी आपण आता थोडक्यात बोलणार आहोत. जे काय आता मल्चिंग पेपर आहे तर मिरची पीक आपलं हे साधारणतः धरलं आपण तर 5 महिन्यात चालणार पीक आहे, परंतु आपण चालवलं तर ते साधारणतः आपलं 8 ते 10 महिन्यापर्यंत आपलं मिरची पीक हे चालत असतं. परंतु 8 ते 10 महिने आपल्याला मिरची पीक चालवायचं आहे तर त्यासाठी आपल्या प्रॅक्टिसेस पण तशा हव्या, आपलं नियोजन वगैरे पण तसं हवं, आपलं खत व्यवस्थापन तसं हवं, फवारणी व्यवस्थापन तसं हवं आणि मेन म्हणजे जो काय आपल्याला मल्चिंग पेपर आहे तर मल्चिंग पेपरचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. तर मिरची पिकाच्या लागवडीसाठी आपल्याला जे काही मल्चिंग पेपर आहे तर तो मल्चिंग पेपरची उन्हाळ्यामध्ये आपल्याला निवड करणं गरजेचं आहे. कारण की आपण उन्हाळ्यामध्ये मल्चिंगचा वापर केला नाही तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरसला बळी पडण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे, किडीचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे. तर मिरची पिकासाठी आपल्याला 25 ते 30 मायक्रॉन जाडीचा जो काही मल्चिंग पेपर आहे हा मल्चिंग पेपर आपल्याला निवडायचा आहे. तसेच निवडताना आपल्याला मल्चिंग पेपर निवडायचा आहे तो म्हणजे सिल्वर ब्लॅक कलरचा, म्हणजे आपला ब्लॅकचा आपण हिवाळ्यामध्ये वापर करत असतो. त्यानंतर आपल्याला सिल्वर कलरचा जो काही मल्चिंग पेपर आहे तर त्याचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे. तर या मल्चिंग पेपरचा आपल्याला फायदा काय होतो? सर्वात पहिलं म्हणजे आपलं तणांचं नियंत्रण. जे काही आपण मल्चिंग पेपर टाकणार आहोत, मल्चिंग पेपर टाकताना आपल्या बेडवरती जे काही तण वगैरे येत असतात त्या तणांना किंवा कोणती पण वनस्पती घेतली तर तिला अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते, फोटोसिंथेसिस होणं गरजेचं असतं. हा फोटोसिंथेसिस होण्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे. सूर्यप्रकाश चांगला मिळाला तर अन्न तयार होईल आणि अन्न तयार झाल्यानंतर जे काही त्याची वाढ आहे, जर्मिनेशन आहे, जर्मिनेशन प्रॉपर होण्यास मदत होईल. जे काही आपण बघितलं आता तर मल्चिंग पेपर टाकला तर तणांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात नियंत्रण होणार आहे, तण आपले उगवून वरती येणार नाही. दुसरा म्हणजे काय आपला मॉइश्चर आहे तर जमिनीमधला आपलं जे काही मोठ्या प्रमाणामध्ये इव्हॅपोरेशन होत असतं, म्हणजे जमिनीमधून पाण्याच्या वाफेद्वारे मोठ्या प्रमाणे पाण्याचा ऱ्हास होत असतो. तर जो काही ओलावा आहे तर तो हा ओलावा आपला टिकून ठेवायला आपल्याला मदत करणार आहे. दुसरं जे काय आहे कीड नियंत्रण. यामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये मिरची पिकावरती जर उन्हाळ्यात तर पांढरी माशी, थ्रिप्स आणि धरला तर लाल कोळी, पाण्याचा ताण पडला तर यांचा आपल्याला प्रादुर्भाव बघायला मिळत असतो. आता जेव्हा आपण मल्चिंग पेपर टाकणार आहे तर मल्चिंग पेपर पुढे काय होणार आहे, जो काही सिल्वर भाग आहे, सिल्वर भागावरून जे काय आपले सूर्यकिरण आहे, सूर्यप्रकाशात परावर्तित झाल्यामुळे ज्या काही या किडे आहेत तर या किडींना आपल्या पानांच्या खालच्या बाजूने राहायला मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळणार नाही. त्या रिफ्लेक्शनमुळे या किडींची पॉप्युलेशन देखील आपल्याला कमी बघायला मिळणार आहे. तसेच मल्चिंग पेपर टाकल्यानंतर जे काही आपलं उत्पादन आहे तर हे उत्पादन मी पहिले बोलल्याप्रमाणेच आपल्याला वाढण्यासाठी मदत होणार आहे. आपल्या मिरचीचं ड्युरेशन वाढणार आहे. ड्युरेशन वाढल्यामुळे नक्कीच आपले तोडे पण वाढतील आणि उत्पादन पण वाढणार. त्यानंतर खतांचा कार्यक्षम वापर. जे काही आपण खत देणार आहोत तर खतांमध्ये बघितलं तर भरपूर आपल्या पाण्याच्या वाफेद्वारे किंवा हवेद्वारे व्होलाटायझेशन मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. तर जे काही हे व्होलाटायझेशन वगैरे आहे तर हे व्होलाटायझेशन वगैरे आपल्याला कमी करण्यासाठी हा मल्चिंग पेपर आपल्याला मदत करणार आहे. तर जे काही पुढचं आहे तर मल्चिंग पेपर टाकावा कसा किंवा टाकण्याची योग्य पद्धत कशी. तर मल्चिंग पेपर टाकताना आपल्याला काळजी घ्यायची, जे काय आपले बेड आहे तर हे बेड आपले मल्चिंग पेपरला जे काही टाकणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला बेड सपाट असणं गरजेचं आहे. आपले बेड जर का सपाट नसतील तर आपण बघू शकता, आपण या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे. आता
आता आपले बेड सपाट नसतील त्यावरती ढेकळं वगैरे असतील तर या ठिकाणी बघा हे ढेकळं आहे, या ठिकाणी असे ढेकळं आलेले वरती. तर हे जे काही ढेकळं वगैरे आहेत तर या ढेकळांमुळे जो काय आपला मल्चिंग पेपर आहे तर तो मल्चिंग पेपर आपला फाटू शकतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोपांना आपली जाऊ शकते. त्यामुळे जो काही मल्चिंग पेपर आहे तर तो मल्चिंग पेपर आपल्याला आपला टाकण्या अगोदर जो काही बेड आहे तो बेड आपल्याला सपाट ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपला काडी कचरा नकोय, त्यानंतर जे काही दगड आहे दगड नकोय, ढेकळं नकोय, काहीच नकोय. असा पूर्णपणे सपाट बेडवरती मल्चिंग पेपर टाकणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे जो काही मल्चिंग पेपर दाबायचा आपल्याला तर तो मल्चिंग पेपर आपल्याला दोन्ही बाजूने अशा प्रमाणे सारखा दाबायचा आहे. म्हणजे या बाजूला पण जास्त नको त्या बाजूला पण जास्त नको, एकदम इव्हन जो काही मल्चिंग पेपर आहे तर तो मल्चिंग पेपर आपल्याला वापरणं गरजेचं आहे. तसेच जे काही आपल्याला मल्चिंग पेपर निवडायचा आहे तर मल्चिंग पेपर निवडताना आपल्याला जो काही बिना होल पाडलेला मल्चिंग पेपर आहे तर हा मल्चिंग पेपर आपल्याला जो काही आपल्या लागवडीसाठी निवडायचा आहे. कारण तुम्ही आता उन्हाळ्यात लागवड करणार आहे त्यामुळे जे काही आपण बेसल डोस टाकल्यानंतर पाणी देणार आहे तर पाणी दिल्यानंतर जी काही आपलं मध्ये ओलावा असतो आणि सूर्यप्रकाश आपल्या मल्चिंग पेपरवरती पडत असतात. यामुळे काय होतं जनरली जो काही सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे जी काय आपली मध्ये हीट तयार होणार आहे, पाण्याची वाफ तयार होणार आहे, या पाण्याच्या वाफेमुळे जो काही मध्ये पूर्णपणे बॅक्टेरिया असतील, फंगस असतील, तुमचं दुसरे जीवाणू असतील, सर्वची सर्व यामध्ये किल होण्याचे आपले 90% चान्सेस असतात. तर जो काही मल्चिंग पेपर आहे तर तो मल्चिंग पेपर आपल्याला बिना होल पाडलेला निवडायचा आहे, जेणेकरून पाण्याच्या वाफेमध्ये आपल्याला जवळपास 90% डिसइन्फेक्शन करून तो आपल्याला होऊ शकतो. त्यानंतर जे काही आपलं राहिलेलं असेल तर आपल्याला पुढचं जे काही आहे तर त्यासाठी आपल्याला जे काही आपले जीवाणू फंगस वगैरे राहिलेले असतील जमिनीत तर त्यांच्यासाठी आपल्याला डॉक्टर बॅक्टोस डर्मस जे काही ट्रायकोडर्मा व्हिरिडी यावर आधारित उत्पादन आहे डेक्स्ट्रोस बेस मधलं, त्याचा 500 ग्राम प्रति एकर हे आपल्याला 500 ग्राम प्रति एकर आणि हे डॉक्टर बॅक्टोस फ्लोरो हे आपल्याला 500 ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये आपण वापरलं तर याच्या वापरामुळे जे काही आपले जमिनीमधल्या जे काही हार्मफुल पॅथोजन्स असतील तर यावरती आपल्याला नियंत्रण करायला मिळणार आहे. यामुळे जे काही फंगस वगैरे असतील तर ते आपल्याला पूर्णपणे किल करायला आपल्याला मदत होणार आहे. तसेच मिरची पिकाची आपण लागवड कशी करू शकतो किंवा अंतर किती ठेवू शकतो आयडियल, तर त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मिरची पीक बघितलं तर मिरची पीक आपलं जास्तीत जास्त बघितलं तर आपलं इरेक्ट किंवा सेमी इरेक्ट मध्ये, म्हणजे जास्त झुडूप वगैरे तसं काही होत नाही. आपण बघितलं तर वांगे टोमॅटो सारखं वगैरे एवढं झुडूप होत नाही. त्यामुळे आपण याची लागवड आपल्याला करायची असेल तर साधारणतः आपल्याला जे काही बेड आहे आणि अंतर काय आहे तर हे किती ठेवावं काय ठेवावं याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता जे काही आपलं मिरची पिकाची आपण लागवड करणार आहोत, मिरची पिकाची लागवड आपण 2 पद्धतीने करू शकतात. पहिली जी काही आपली एक ओळ पद्धत, या पद्धतीने तुम्ही लागवड करू शकतात. या पद्धतीमध्ये जे काही आपल्याला बेड टू बेड डिस्टन्स ठेवायचा आहे तो साधारण आपल्याला 4 फूट, म्हणजे एका बेडची ते दुसऱ्या बेडची आपल्याला जी काही अंतर आहे दोन्हीमधलं ते आपल्याला 4 फूट ठेवायचं आहे. आणि जो काय आपला डिस्टन्स आहे यामधला आपण साधारणतः 1.5 ते 2 आपल्या प्रॅक्टिसनुसार साधारणतः आपण 3 फुटावर देखील लागवड करू शकता आणि 2 फुटावरती देखील आपण लागवड करू शकतात. हे अंतर आपण ठेवलं तर एकदम युनिफॉर्मपणे या ठिकाणी आपण बघू शकता अशा प्रमाणे आपल्याला एकदम प्लांट पॉप्युलेशन बघायला मिळणार आहे. याचं आपण बघितलं तर साधारणपणे आपण कॅल्क्युलेशन केलं 4/2 किंवा 4/1.5 वरती लागवड जरी केली तरी आपल्याला साधारणतः आपल्या मिरचीची 4/2 4/1.5 घेतलं तर आपलं साधारणतः आपल्याला 7 ते 6,500 रोप आपल्याला मिळू शकतात. तसेच आपण समजा कॅल्क्युलेशन घेतलं 4/1.5 तर साधारणतः आपल्याला 6,000 धरले, आपण 6,000 पर्यंत आपल्याला रोपांची संख्या ही मिळत असते. तसेच आपण 4/2 वरती लागवड केली, समजा 4/2 तर 4/2 वरती लागवड केली तर आपल्याला साधारणतः जवळपास आपले धरले तर 4,500 ते 5,000 पर्यंत आपल्याला साधारणतः 5,500 पर्यंत या दरम्यान आपल्याला रोपं मिळू शकतात. जे काय आपण आजूबाजूचे जे सोडून दिलेले त्यामुळे आपल्याला साधारणतः धरले तर 5,500 एवढे रोप आपल्याला त्यामध्ये मिळत असतात. दुसरी जी काय पद्धत आहे तर ती पद्धत आहे झिगझॅग पद्धत. या झिगझॅग पद्धतीमध्ये आपण
जे काही आपलं हे आहे तर 2 ओळीतलं जे काही अंतर आहे आपलं हे जे बेडमधलं तर ते 4 फूट जे काय आपण झिगझॅग मध्ये लावणार आहे तर या झाडांमधील अंतर या झाडांमधील या हे जे काय अंतर राहणार आहे आपलं ते आपलं राहणार आहे 1.5 फूट हे अंतर राहणार आहे 2 फूट जी काय लागवड आहे तर ते आपले होणार आहे 4 बाय 1.5 बाय 2 या पद्धतीने आपली लागवड होणार आहे। यामध्ये साधारणपणे आपण बघितलं तर त्यापेक्षा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये रोप साधारणतः आपले आपण 6,000 धरले तर साधारणतः आपल्याला 8 ते 9,000 पर्यंत या मध्ये आपल्याला जी काय आपली रोपांची संख्या आहे तर ती रोपांची संख्या आपल्याला मिळत असते। त्यामुळे आपले उत्पादन देखील आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळत असते। तसेच जे काय आपण आता बघितलं लागवडीचं बघितलं, परंतु त्या अगोदर आपल्याला जे काही रोपं आहेत आपली रोपं चांगली निवडणं गरजेचं आहे। कारण की मजबूत रोप असेल तर आपल्याला दर्जेदार पीक मिळणार आहे, रोपच आपलं खराब असेल तर आपल्याला पीक मिळू शकत नाही। तर त्यासाठी आपल्याला जी काही रोपं आहे तर ते पहिले ते आपल्याला मजबूत रोपं निवडणं गरजेचं आहे। तर रोपं निवडताना सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, जी काही रोपे आहे तर ती रोपे निवडताना आपण जे काही आधी वाण सांगितलंय मी तुम्हाला त्यामध्ये तुमचं आरमार असेल, तलवार असेल, तेजापूर असेल, पुसवाला असेल, गौरी असेल, सुप्रीम हॉट असेल, रेड हॉट असेल किंवा शार्प वन असेल, हे जे काही रोपं आहे तर ह्या रोपांची आपल्याला कोणती लागवड करायची, कोणत्या वाणाची लागवड करायची हे आपलं ठरलेलं असतं। कारण की जे काय आपण वाण ठरवलं तर ते वाणाचेच आपल्याला बुकिंग करायचे आहे। दुसरं म्हणजे जे काही आपल्याला वाण करायचं आहे तर ते आपल्याला जवळपास असलेल्या नर्सरीमधून घ्यायचं आहे। कारण जे काही आपल्या जवळपास नर्सरी असेल तर आपण साधारणतः आपल्याला 30 ते 35 दिवसाचं मिरचीसाठी रोप लागत असतं। कमीत कमी आपल्याला तिथे 2 वेळा चक्कर मारता आलं पाहिजे, तिथे जाता आलं पाहिजे। अशी आपली जवळपास नर्सरी असेल अशा ठिकाणून रोप निवडायचं। कारण की त्या नर्सरीमध्ये काय प्रॅक्टिस चालू आहे काय नाही चालू, आपल्या रोप आपण बुक केलेले तेच आपल्याला मिळणार आहे की दुसरं मिळतंय, तसंच त्या रोपावरती काय आधीच पहिल्यापासून थ्रिपचा अटॅक आहे की व्हाईट फ्लायचा अटॅक आहे का काही रोग दिसतोय आपल्याला ते पण बघणं गरजेचं आहे। किंवा आता बघितलं तर भरपूर नर्सरीमध्ये जे काही आपले कुबोबेड क्रॉप असतात त्यांच्या बरोबरच मिरची देखील रोपं टाकायला असतात। या पिकांमध्ये व्हायरस मोठ्या प्रमाणामध्ये असतो, तोच व्हायरस समजा कीड असेल तर इकडे सुद्धा ट्रान्समिट होण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे रोप निवडताना आपल्याला जायचं तिथं जाऊन बघायचं आहे आजूबाजूला कोणते त्यांचे व्हायरस इन्फेक्टेड दुसरं क्रॉपचे रोपं आहे की नाही हे देखील आपल्याला मिरचीमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे। कारण की आत्ताच्या कंडिशनला बघितलं तर व्हायरससाठी आता सगळ्यात सेन्सिटिव्ह क्रॉप म्हटलं तर मिरची या पिकाचं नाव पुढे। त्यामुळे जे काही आपण आधीच आहे तर नर्सरीमधूनच आपण व्हायरसचे जे काही रोप आहे तर ही व्हायरसचे रोप आपल्याला बघून आणायची आहेत। दुसरं जे काय आहे आपल्याला जे काही आपण रोपं आणणार आहे तर रोपं आणताना जी काही ट्रे आहे तर ट्रे कपची साईज मोठी असलेली रोपं आपल्याला निवडायची। कारण की आपण उदाहरण घेतलं बारीक ट्रे मधले आपण रोपे निवडली तर जे मुळं आहेत तर मुळांची आपल्याला अशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॉइलिंग झालेली बघायला मिळत असते। आता या मुळांची कॉइलिंग झाली तर ते रोप जमिनीमध्ये कसं वाढणार आहे, असंच वाढणार आहे। त्यामुळे जे काही एवढ्या बाजूला न्यूट्रिशन पडलेले असेल तर ते न्यूट्रिशन आपल्याला त्याला प्रॉपर मिळायला मदत होणार नाही। त्यामुळे आपल्याला जी काही छोटा ट्रे असेल तर छोट्या ट्रे मध्ये आपल्याला रोप निवडणं टाळायचं आहे। जी काही ट्रे कपची साईज मोठी असेल तर अशा ठिकाणचं आपल्याला रोप घ्यायचं आहे जेणेकरून त्याची मुळं सशक्त वाढलेली असतील आणि आपल्याला देखील लवकरात लवकर जमिनीमध्ये स्टेबल होऊन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रिशनचा अपटेक व्हायला मदत होणार आहे। तसेच अजून एक महत्वाचं सरकारने प्रमाणित म्हणजे सर्टिफाईड सीड पासून ते बियाणं तयार केलेलं आहे की नाही हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे। जे बियाणं सर्टिफाईड नसेल तर त्या बियाण्याची आपल्याला जी काही रोपे आपण घेणार आहोत तर ते आपल्याला निवडायची नाही। तसेच जे काही आपलं ड्युरेशन आहे रोपांचं तर ते आपल्याला 30 ते 35 दिवसाची रोपे निवडायची ना आपल्याला 25 दिवसाची निवडायची ना 40 दिवसाची। आयडियल ड्युरेशन आपण साधारणतः 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान जे काही रोपं असतील तर ते रोपं आपल्याला लागवडीसाठी निवडायची आहे। साधारणतः आपण 28 पासून निवडले तरी चालेल कारण की 2 दिवस आपण हार्डनिंग करणार आणि 30 आणि 35 ला आपण लावणार। साधारणतः 28 असेल आपण हार्डनिंगसाठी आणणार असतील तर आपण आणू शकता आणि लावू शकता किंवा आपल्याला डायरेक्ट प्लांटेशन करायचं असेल तर 30 ते 35 दिवसाची रोपं आपण लागवडीसाठी निवडू शकतो। तसेच जे काही आपलं मगाशी बोलणं झालं त्याप्रमाणे जे काही आपलं कीडग्रस्त, रोगग्रस्त आणि व्हायरस मुक्त अशी रोपे जी काय आहे ती आपल्याला लागवडीसाठी निवडणं गरजेचं आहे। कारण की जो काही कीड आणि रोग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार होऊन
जे काय आपलं प्लांट पॉप्युलेशन आहे, प्लांट पॉप्युलेशनला आपल्याला हे होऊ शकतो. त्यानंतर लागवडी अगोदर रोपांची हार्डनिंग केलेली असावी. जे काही रोप आपण डायरेक्ट आणून शेतामध्ये लावणार आहे तर नर्सरीमध्ये त्याची हार्डनिंग केलेली आहे की नाही हे बघून मग आपण डायरेक्ट प्लांटेशनचा डिसिजन घेऊ शकतो, आणून डायरेक्ट प्लांटेशन करू शकतो. हार्डनिंग केलेली नसेल तर आपल्याला हार्डनिंग करणं गरजेचं आहे. तसेच जो काही पुढचा मुद्दा आहे, जे काही आपण लागवड करणार आहे तर रोपांची लागवड करताना आपल्याला काय काळजी घ्यायची, तर पहिलंच म्हणजे जे काही आपलं रोप आहे, रोप आल्यानंतर लागवडी अगोदर आपल्याला जी काही रोपांची मुळे आहेत तर ती मुळे आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये बुडवून घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला रोपांची हार्डनिंग करायची. रोपांची हार्डनिंग म्हणजे काय, जनरली जो काय आपलं एन्व्हायरमेंट आहे, वातावरण आहे, तर त्या वातावरणाच्या सानिध्यात त्याला जुळवून घेण्याची क्षमता आपल्याला विकसित करून द्यायची. मग यासाठी आपण साधारणतः 3 दिवस हार्डनिंग करू शकता. सुरुवातीला आपण 25% जो काय आपला सूर्यप्रकाश असतो त्यामध्ये ठेवू शकता, नंतर साधारणतः 50% सूर्यप्रकाश, नंतर 75% सूर्यप्रकाश. या 3 कंडिशन मध्ये आपण 3 दिवस रोपांची हार्डनिंग केली तर जे काही आपलं रोप आहे तर हे रोप आपली जवळपास 99% मरण्याचे चान्सेस आपले कमी होऊन जातात. कारण त्यांनी जे काही आपलं आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे, वातावरण आहे, त्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता त्यामध्ये विकसित करून घेतलेली असते. त्यामुळे नर्सरीमधून आणल्यानंतर डायरेक्ट रोप प्लांट न करता जे काही हार्डनिंग आहे तर हार्डनिंग करून आपण प्लांटेशन करू शकतो. तसेच लागवडीनंतर आपल्याला जे काही आपलं बेड आहे तर बेड अगोदर ओलं करणं गरजेचं आहे. ओलं केल्यानंतर जी काही आपली वापसा स्थिती असते तर वापसा स्थितीमध्ये आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. तसेच लागवड करताना आपल्याला जो काही मल्चिंग पेपर आहे, हा मल्चिंग पेपर असेल तर हे आपले होल असतील तर ह्या होलच्या अगदी मध्यभागी या ठिकाणी आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. होलच्या मध्यभागी लागवड केल्याने जे काही आपले हीट वगैरे आहे तर हीट मध्ये आपल्याला देखील जे काही रोपं आहे तर ते रोपं आपल्याला डंप न होता मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं आपल्याला जे काय आपण म्हणू शकतो तर रोपं स्टेबल राहायला मदत होणार आहे. तसेच रोपं आपल्याला लागवड करायची आहे तर रोपं लागवड करते वेळी आपल्याला रोपांच्या खोडावर जोर द्यायचा नाही, जेणेकरून जे काही खोड आहे, नाजूक खोड, ते पिचकून रोपं मोडण्याची चान्सेस आपल्याला बघायला मिळतात. तसेच रोपांची जी काही लागवड आहे तर ती लागवड आपल्याला सकाळी किंवा सायंकाळी साधारणतः 4 वाजेनंतर सकाळी 9 ते 11 या ड्युरेशन मध्ये आपण करू शकता. त्यानंतर रोप लागवडीनंतर आपल्याला काय काळजी घ्यायची, तर रोप लागवडीनंतर सर्वजण रोप लावून देतात तर रोप लागवडीनंतर आपल्याला भरपूर जण पाणी देत नाही, म्हणतात मी आधी पाणी दिलेलं आहे, बेड वापसामध्ये पाणी देण्याची काही गरज नाही. तर जे काय आपण रोप लागवड करणार आहोत तर रोप लागवडीनंतर आपल्याला जी काय आपले रोप लावलेले आहेत तर त्वरित पाणी देणं गरजेचं आहे. जेव्हा आपलं पूर्णपणे प्लांटेशन होऊन जाईल, प्लांटेशन झाल्यानंतर साधारणतः आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी आपल्या रोपाला पाणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून जे पाणी दिल्यानंतर जे काय आपल्या रूट झोन मध्ये क्षार वगैरे असतील किंवा मुळा असतील तर या मुळांच्या वाढीसाठी आपल्याला चालना मिळणार आहे. तसेच जे काही मल्चिंग पेपर आहे तर मल्चिंग पेपरला आपण पाणी दिल्यानंतर हात लावल्यास, भर दुपारी उन्हात हात लावला ओलाच्या ठिकाणी तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अशी आपली हीट बाहेर पडताना दिसते, पाण्याची वाफ किंवा हवेची वाफ बाहेर पडताना दिसते. तर जी काय आपल्याला हवा मधून जी काही पेपर मधून वाफ निघत असेल तर रोपाभोवती आपल्याला ग्लास कप लावणं गरजेचं आहे. ग्लास कप लावू शकता किंवा पेपर कप, या दोन्हीपैकी, किंवा आपल्याला इथं पेपर कप असतील तर पेपर कपची देखील आपण जे काय आपलं रोप आहे तर रोपाच्या भोवती आपल्याला लावायचे आहेत. त्यानंतर जे काही पाणी आहे तर ते पाणी देताना आपल्याला काळजी घ्यायची, रोपाला आपल्याला जे काही भर उन्हात म्हणजेच दुपारी जे काही पाणी देणं आहे तर ते पाणी देणं आपल्याला टाळायचं आहे. पाणी जे आपल्याला द्यायचं असेल तर ते आपल्याला सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा, जे काय आपली हीट आहे ही थोडीशी कमी झाल्यानंतर सायंकाळी म्हणजे साधारणतः 7 वाजेच्या आसपास, सकाळी द्यायचं असेल तर साधारणतः 8 ते 9 वाजेच्या आसपास आपण पाणी देऊन घेणं गरजेचं आहे. तसेच लागवड केल्यानंतर आपल्याला जे काही रोपं आहेत तर रोपांची आपल्याला मर मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत असते. ही रोपांची मर आपल्याला बघायला मिळाल्यास तर सुरुवातीच्याच जे काही 5 ते 7 दिवस आहे तर 5 ते 7 दिवसात आपल्याला दुसरी नवीन रोपं लावणं गरजेचं आहे, ज्यालाच आपण डांग्या भरणं म्हणतो किंवा गॅप फिलिंग म्हणतो. ही आपल्याला गॅप फिलिंग साधारणतः पहिल्या 5 ते 7 दिवसात करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जे काही आपलं उत्पादन आहे तर आपल्या उत्पादनामध्ये घट येणार नाही. जे काही आपण आता उन्हाळी मिरचीची लागवडीची पूर्वतयारी आहे
याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. याविषयी आपल्याला अधिकाधिक माहिती हवी असल्यास जे काही आमचं आनंद क्रॉप गुरु ऍप्लिकेशन आहे यावरती तुम्हाला जी काही आपली उन्हाळी मिरची लागवड आहे तर याचं तुम्हाला पूर्वता येईल. तसेच तिथून पुढे नियोजन कसं करायचं हे पूर्णपणे शेड्यूल यावरती उपलब्ध आहे. तसेच यावरती तुम्हाला जे काही मिरचीचं पीक आहे तर मिरचीच्या पिकाच्या व्हरायटीनुसार तुमचा जमिनीचा प्रकार कसा आहे त्यानुसार तसेच जे काही आपले एन्व्हायरमेंटल चेंजेस होत असतात वातावरणातले बदल त्यानुसार शेड्यूल उपलब्ध आहे. तसेच गरजेनुसार आपण तुम्हाला प्लॉट व्हिजिट लागत असेल तर प्लॉट व्हिजिट देखील तुम्हाला निःशुल्क मोफत अशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. तसेच या ॲपवरती फक्त तुमची मिरची या पिकाचेच शेड्यूल उपलब्ध नसून तुमचे वेलवर्गीय पिकं झाली त्यामध्ये तुम्हाला लागत असेल काकडी, टरबूज, खरबूज, दोडका, कारले, भोपळा, गिळके तसेच फ्रूट क्रॉप मध्ये तुम्ही बघितलं द्राक्ष, डाळिंब, पेरू वगैरे अशा इतर जे काही भारतभरात लावले जातात त्या 87 पिकांचे तुम्हाला यावरती शेड्यूल उपलब्ध आहेत. हे ॲप आपल्याला मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती या 4 भाषांमध्ये उपलब्ध आहे. तर जे काही आपल्याला पूर्णपणे नियोजन लागत असेल स्प्रेचं किंवा फर्टिलायझरचं हे पूर्णपणे आनंद क्रॉप गुरु ॲपवरती उपलब्ध आहेत. हे ॲप तुम्ही डाउनलोड करून यामध्ये तुमचा मिरची पिकाचा प्लॉट रजिस्टर करा. त्यामधून तुम्हाला वेळोवेळी जे काही स्प्रे मॅनेजमेंट असेल हे सर्व तुम्हाला मिळत जाईल. तसेच आपण अजून देखील आनंद ॲग्रो केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आनंद ॲग्रो केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही येणारे नवनवीन व्हिडिओ आहे मिरची पिकाविषयी किंवा इतर पिकांविषयी ते तुम्हाला वेळोवेळी बघायला मिळतील. तसेच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे काही आनंद ॲग्रो केअरचे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील तर याला देखील आपण फॉलो करा. धन्यवाद.